जर संविधान बदलले तर लोकशाहीला धोका आहे. लोकशाहीला धोका आला तर हुकुमशाही येईल आणि हुकुमशाही आली तर देशात हल्लाबोल माजेल. त्यामुळे आगामी भिवंडी लोकसभा निवडणुकीत मला निवडून पाठवा असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी बदलापुरात शनिवारी 27 एप्रिल रोजी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केले. नेत्यांची सुस्ती आणि मस्ती आपणच उतरवू शकता. या अगोदरच्या खासदारांनी 10 वर्षात फक्त रेल्वेचे एक अर्धवट प्लॅटफॉर्म केलेले आहे. अशा प्रकारचे अनेक आरोप त्यांनी कपिल पाटील यांच्यावर केले. विकासाची कामे करत असताना कोणाच्या पोटापाण्याच्या प्रश्नांवर जर गदा येत असेल तर अशा प्रकारची विकासाची कामं नकोत. मी दिलेले वचन पाळण्यासाठी कटिबद्ध असेल. मी दिलेल्या वचनांची पूर्तता प्रत्येक वर्षी प्रेस कॉन्फरन्स घेऊन करेल असे आश्वासन यावेळी बाळासाहेब म्हात्रे यांनी दिले. या मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश तपासे, कालिदास देशमुख, अविनाश देशमुख, रुपाली कराळे, शैलेश वडनेरे, काशीनाथ पाटील, शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, किशोर पाटील, काँग्रेसचे अकबरभाई प्रदीप रोकडे, आम आदमीचे धनंजय शिंदे, ॲडव्होकेट नितीन देशमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RK म्हणजेच राजाभाऊ खोब्रागडे गटाचे राजाराम थरात आदी मान्यवर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली 10 वर्ष निष्क्रिय आणि झोपेच्या अवस्थेत असलेले खासदार अपयशी म्हटलं तरी हरकत नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. तसेच आज जी देशाची संपूर्ण परिस्थिती आपण पाहत आहात, कायदा पायदळी तुडवलं जातं. 8 दिवसात जे काही बदलापूर शहरात पाहिलं, 10 वर्षात कपिल पाटलांनी पाहिलं नाही का? पत्रकारांनी ठरवलं तर एका आमदाराला पाडतात, एका आमदाराला डोक्यावर घेतात. आणि म्हणूनच सांगतो, खासदार असू दे काही असू दे, आज मी रेल्वेमध्ये सकाळी 8:30 वाजता गेलो. रेल्वे स्टेशनची दुरावस्था पाहिली. 10 वर्षात फक्त एकच अर्धवट काम केलं तर रेल्वेचं प्लॅटफॉर्म आपण देखील पाहिलं असेल. त्याचं उद्घाटन 2 महिन्यापूर्वी झालं ना. मग 2 महिन्यात कपिल पाटील 10 वर्षात आले नाही, पण या 2 महिन्यात 20 वेळा आले. इथं कार्यालय घातलं. बघा, कपिल पाटील सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. 2.5 ते 3 वर्ष मंत्री आहे. आणि रेल्वे, नॅशनल हायवे किंवा एखाद्या लोकसभा क्षेत्रात जर रोजगारीचा पर्याय निर्माण करायचा असेल तर एखादं मोठं प्रोजेक्ट, हे काम करायचं आहे, जे त्यांना कळलंच नाही. हे लक्षात ठेवा. आज अर्धवट अवस्थेत पाहिलं. मी त्या तिथल्या वॉशरूम मध्ये गेलो. जेमतेम 4 ते 5 लोकांसाठी हे वॉशरूम आहे. एवढी दुर्गंधी होती का विचारू नका. रोज कमीत कमी 1.5 लाख लोक इथून ये जा करतात असं मला तिथल्या प्रवाशांनी सांगितलं. मग 1.5 लाख लोकांसाठी ही अपुरी व्यवस्था नाही का? लोकप्रतिनिधी सुस्त आहे, त्यांना काही दिसत नाही. पण कमीत कमी आपण एक जबाबदार नागरिक आहात. इथल्या डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल, इथल्या भाजी मार्केटचा विषय असेल, इथल्या रिक्षा स्टँडचा विषय असेल, हे सर्व विषय. आज मी रिक्षा स्टँडला गेलो होतो. त्यांनी सांगितलं की नगरपंचायतचं नवीन कार्यालय उभं राहतं. मी प्रत्यक्ष तिथे गेलो. भव्य दिव्य असं कार्यालय उभं राहतं. कुठल्याही चांगल्या वस्तूला, कुठल्याही विकासाला आमचा कधीही विरोध नाही. परंतु हे विकास करताना, ही डेव्हलपमेंट करताना जर आपण एखाद्याच्या रोजीरोटी हिरावून घेत असून, एखाद्याच्या पोटा पाण्यावर जो प्रश्न येत असेल, एखादा माणूस तिथं बेरोजगार होत असेल, तर अशा प्रकारचे डेव्हलपमेंट आपल्याला नको आहे. आज संपूर्ण लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचं खूप चांगलं वातावरण आहे. खूप मोठ्या फरकाने महाविकास आघाडीचा इथं विजय होणार आहे. आणि हा विजय झाल्यानंतर मी आपल्याला शब्द देतो, मी आपल्याकडे येताना जेव्हा मी फॉर्म भरेन, माझी पहिली सभा असेल, तेव्हा मी या लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट आपल्या समोर सादर करणार आहे. आणि त्याच्यात जे जे आपल्याला शब्द
वचन देऊन ते वचन पाळण्यासाठी मी कटिबद्ध असेल. आणि हेही सांगतो, 10 वर्षात खासदारांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, किती कामं, किती वचनं, किती आश्वासनं पाळली, हे माझ्या जास्त आपल्याला कल्पना असेल. पण मी आपल्याला शब्द देतो की ही जी वचन देईल त्या वचनाची पूर्तता प्रत्येक वर्षी किती वचन पूर्तता झाले, किती पाळले गेले, किती उर्वरित आहेत आणि त्याच्यासाठी माझा पाठपुरावा काय असेल हेही प्रत्येक वर्षाला एक प्रेस कॉन्फरन्स असेल. आणि तरी लक्षात ठेवा, चुकलो मी नाही तरी मला देखील साथ विचारायला पाहिजे तुम्ही. आणि हेही सांगतो, नेते सुस्त असतात, मस्त असतात, त्याची सुस्ती आणि त्याची मस्ती हे तुम्ही उतरवू शकता. हे देखील दाखवलं. आमच्या भिवंडीत एका बीजेपीच्याच कार्यकर्त्यांनी कपिल पाटीलला एवढा धारेवर धरला आणि त्याने सांगितलं, एका विश्वासाने एक वेळा नव्हे 2 वेळा आम्ही तुम्हाला मत देतो. जो मध्ये जलजीवन मिशन योजना आपल्याला कल्पना असेल, कपिल पाटील मोठ्या थटामाटात बोलले आणि त्यांचेच जिल्ह्याचे सरचिटणीस रामनाथ पाटील यांनी जाहीर पत्र दिलंय शासन दरबारी की याच्यात कपिल पाटलांनी महाघोटाळा केलेला आहे. असं मी बोलत नाही, त्यांचे भाजपाचे जिल्ह्यांचे सरचिटणीस बोलतात. जेव्हा पुढे 5 वर्षात मी असेल ना, तुम्ही ठरवा. मला प्रत्येक महिन्यात जाब विचारलं तरीही मला चालेल. गेल्या 10 वर्षात कपिल पाटलांनी साधे इथं कार्यालयही उघडले नाही. जर तुम्ही कार्यालय उघडले नाही, जर तुम्ही लोकांची गाठभेट घेतली नाही, तर तुम्हाला लोकांच्या समस्या कशा समजतील. आणि या समस्या न समजल्यामुळं जशाच्या तशा आज मी बदलापूर रेल्वे स्टेशनला बघितलं, एक महिला तिची व्यथा मांडताना क्रोश करत होते, क्रोश. आणि कपिल पाटला सहित सगळ्या राजकीय लोकांना खूप शिवीगाळी करत होते. त्या रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी विषयी, तिथल्या स्वच्छतेविषयी, महिलांना एक स्वतः रेल्वे एक रेल्वे असावी, नसेल तर कमीत कमी रेल्वेचा एक डब्बा असावा. या सगळ्या रास्त मागण्यासाठी ती महिला खूप शिवीगाळी करत होती. आणि हे आम्ही सर्वजण पाहत होतो. आपल्या सर्वांना आवाहन करतो की आज देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. भाजपाचे 2 खासदार जाहीररित्या बोलतात की आपकी बार 400 पार याच्यासाठी हे संविधान बदलवायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, उद्या संविधान बदललं, लोकशाहीला धोका आहे. लोकशाहीला धोका आला तर हुकुमशाही येईल. आणि हुकुमशाही आली तर सर्वांना कल्पना आहे, या देशात एक हेल्थफोरम माझे ज्याप्रमाणे आपण श्रीलंकेला पाहिजे असेल तर उद्या श्रीलंकेचं भारत देखील पाहायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना तेवढं आवाहन करेल, आपकी बात मोदी सरकार नाही, आपकी बात भारत सरकार. तुमचं सरकार आपण सर्वांनी जबाबदारीने प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं काम करून आपण या देशावर इंडिया गठबंधनचं महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूया, एवढं आपल्याला आवाहन करेल, एक विश्वास व्यक्त करेल. आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा. तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर.